नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोलापूर जिल्ह्यात 5 बालविवाह रोखले. लातूर जिल्ह्यातील 5 बालविवाह रोखण्यात ग्रामीण पोलीस दलात यश मिळालं आहे. मोहोळ, पंढरपूर, बैराग व वळसंग येथे कारवाई केली. या मुलींना बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले. मोहोळ पोलीस स्टेशन हद्दीत 2 सख्या अल्पवयीन बहिणींचा विवाह रविवारी 10 मे रोजी होणार असल्याची माहिती मिळताच मोहोळचे पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी, उमेश पवार, सिंधू थोरात व महिला पोलीस अश्विनी घोलप यांनी तातडीनं दोन्ही मुलींना ताब्यात घेतलं. वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांना 14 वर्षीय मुलीच्या विवाहाची माहिती मिळाल्यावर रात्री 9:47 पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, हेड कॉन्स्टेबल बसवराज अष्टकी, हेड कॉन्स्टेबल अश्विनी गोटे व चालक संतोष कुंभारे यांनी संबंधित अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतला आहे. पंढरपूर येथे 7 मे रोजी मध्यरात्री बालविवाह झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी कागदपत्रासह संबंधित मुलीला समितीसमोर सादर केलं. वैराग पोलीस स्टेशन हद्दीतही विवाह रोखला. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा स्पेशल जुवेनाईल पोलीस युनिटचे प्रमुख संकेत देवडळेकर, पोलीस निरीक्षक बालाजी पवार, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी, पोलीस उपनिरीक्षक प्रताप सिंग जाधव यांनी सतर्कता दाखवत हे बालविवाह रोखला.